अंबे माता की जय। आज नवरात्रीचा दिवस 8वा। आज आपण महागौरी देवीची पूजा करतो। गौरी हे अत्यंत शांत, सुंदर आणि मंगलमूर्ती स्वरूप आहे। त्यांची उपासना केल्याने मनातील सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येते। आजचा रंग मोरपीसी। हा रंग प्रसन्नता, सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक आहे। आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये। आम्हाला फॅन्सी ड्रेससाठी काहीतरी लागणार आहे। तुम्हाला लुक नंतर दिसेल, सस्पेन्स आहे तो। चला भेटूया, बाय। आमच्या मंदिरात आणि आज आमच्या मंदिरात मोदकाचा प्रसाद आहे, सो त्याची तयारी चालू आहे। तुम्हाला दाखवते जाता जाता, थांबा। आणि त्यांची तयारी चालली आहे मोदकांसाठी। तिला बांगड्या घ्यायच्यात ना? हां बांगड्या। हां मग हे काय तुका चला त्याच्यात लाल आहे, निळा आहे। असते आय सेट एक असू दे, चल राहू दे। 40 दे। हा काहीच नाही कमी। अलिबागच्या माणसांनाच गंडवता। नाही नाही, तुम्हाला कोण बोलला? अलिबागची माणसं बिझनेसमॅन आहेत। ए खुश ना? खुश, हॅपी ना? आता कोणाकडे मागू नको काय? खुश आहेस? कसं वाटतं तुला? भारी ना? असू दे, छान आहे। काय आम्ही आता डायरेक्ट मार्केटला चालू आहे, कारण आम्हाला यात्रेमध्ये काय भेटलं नाही जास्त। आईला अशी लाई आहे। अशीच बोलत होती ना। हां प्राईज आपण मस्त नाही, पण मला मी घेतली की नाही आम्ही काय माहिती। अशी नाही, तिने तुझीच नाही घेतली नाही। ती बोलली बघू आता, बोलते नथ पण मला पाहिजे होती। सस्पेन्स आहे, सो तुम्हाला आम्ही सांगणार नाही काय होणार आहे। आमचे सगळ्यांचे लुक आहेत, ते तुम्हाला एकदमच दिसतील दसऱ्याच्या आदल्या दिवशी 1 तारखेला। आणि आम्ही दमलोय गाईज खूप। एक 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 सगळं गोळा करायला लागतंय। अंबेच्या देवळात खूप लाईन लावलेली आहे, मी लावलेली। आता मम्मी थांबली आहे तिथे। मी आता मरुआई देवळात आहे। ओट्या भरायला मम्मी भरते ओट्या। ओटी भरायला मरुआई नगरची माऊली मस्त आहे ना? खूप भारी आहे देवी, प्रसन्न वाटते।
रेडी झालेली आहे. आम्ही आलो डोसा घ्यायला. हाय फ्रेंड्स, नाश्ता एक नंबर लागतो फ्रेंड्स, काय बोलू नका. हा डोसा आहे बनवलाय. सो गाईस इथे डोसा चाललेला आहे आणि आम्ही आता खाणार डोसा. फायनली खूप वेट केलेलं आणि इथे भुक्कड बसल्यात. थोडा पेशन्स डोसा खायचा आहे आणि हे बघा भुक्कड जे आणलं हे बघा नाचणं झाली खायला. बहुत टेस्टी लग रहा है. मैंने 2 प्लेट खाई पहले, अभी ये लास्ट है. हाँ मग आणि जी रिएक्शन बघा. ओ आणि तनु तुझी थांबली ती नाचती आहे आपल्याला आणि सोनू तू इथे भरवती आहे बाबूला. बाबू हाय कर. तनु तुला बोलूया नाही येते बिचारी थकली आहे. खूप मस्का लावून शेवटी आलेली आहे. किती वेळ लागला मस्का लावायला. केलं ना झालेली आहे डोसा पार्टी. खाऊन झालेला आहे आणि ही पैसे आता चौथी खाल्ली. खा खा तू बघ कशी खाते. उद्या लेक्चर आहे आणि प्रॅक्टिकल आहे. परवा पण ठीक आहे त्या खाते. उद्या आमची स्कूल आहे आणि वाजत 12:40 आणि आम्ही इथे आराम करतोय. हसू नकोस. मी जेवली नाही असं कर. ठीक आहे आपलं आता खा ना, आपलंच आहे. तुला कोण नाही बोललं का? गाईज मी जेवली नाही, अभ्यासात गुंतली. तरी पण नाचायला आली कारण तिने ओढत आणली मला.
आणि आई खात आहे डोसा पहिल्या म्हणजे फर्स्ट टाइम. जसं फर्स्ट टाइम नाही पहिल्यांदा आता घेतलाय. पडत आहे खूप पाऊस. मी हा ब्लॉग इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.